जिवंत आहे तोपर्यंत येणार ना? हा, तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला भेटायला येणार. तुम्ही आता म्हणजे परत आता ही भेट करून परत यायचं आहे का नाही यायचं मग आहे? येऊ ना आता. हा. तुम्ही आहे तोपर्यंत आम्ही इथं येणारच तुमच्या भेटीला. हा, हो बाजा राजे हो, तेवढी तरी पुण्य तुम्हाला. हा, तुम्ही पाया नका लागा, तुम्ही मोठे आहे आमच्या. तुम्ही जोपर्यंत आहेत, आता आमची तिसरी वेळ आहे ही इथं येण्याची. मी हा जो जिवंत आहे. जंगल तुम्ही पाहताय, हा तोरणागडाचा जंगल आहे. चारही बाजूंनी झाडं, डोंगर, निसर्ग आणि या सगळ्यात लपलेलं एक घर जवळ गेल्यावरच दिसणार. इथेच 100 वर्षाची सगुणा आजी एकट्या राहत होत्या. हे घर पाहून कोणीही थांबेल. चारही बाजूंनी झाडं, रस्ता नाही, शेजारी माणूस नाही. हे घर नाही मित्रांनो, हा निव्वळ आधार आहे. आणि त्या आधारावर एक 100 वर्षाची आजी आयुष्य तोलत होती. घराच्या आत झोपायला जागा नाही, भिंती पडलेल्या, खाली मोकळी जमीन नाही. पावसाळ्यात पाणी साचतं, उन्हाळ्यात पाणीच मिळत नाही. आणि तरीही ही आजी इथे राहिली, कारण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. नमस्कार. आज मी तुम्हाला काही दाखवणार नाही, तर मित्रांनो, आज मी तुम्हाला काही सांगणार आहे. जी 100 वर्षाची सगुणा आजी होती, 4 दिवसापहिलेच त्या आजीला तुम्ही आपल्या चॅनलवरती बघितलंच असेल. तर मित्रांनो, ती आजी आता या जगात नाही राहिली. कालच त्या आजींचा मृत्यू झालेला आहे. तर ती आजी एवढ्या घनदाट जंगलामध्ये एकटी राहत होती, तर तिचा मृत्यू कसा झाला आणि झाला तर गावकऱ्यांना ते कसे कळाले, हे आता आपण या व्हिडिओत बघणारच आहोत. जी आम्ही सरपंचाकडे विनंती केली होती का आजीला घरासाठी थोडी मदत करा, आम्ही पण आजीला आता मदत करणार होतो. आतापर्यंत आम्ही बरीच थोडीफार केलेली आहे, अजून पुढे आता त्यांच्या घरासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. तर मित्रांनो, ते आता आपलं स्वप्नच राहणार आहे की उशीर झाला आपल्याला खूपच. फक्त 4 दिवस झाले आम्ही आजीला भेटून येण्यासाठी, तर तीच आमची शेवटची भेट ठरली. आम्हाला जर माहीत असतं की आजीसोबत आम्ही आता गप्पा मारत आहोत, आमची हीच शेवटची भेट आहे असं माहिती असतं, तर आजीसोबत आम्ही भरपूर गप्पा मारल्या असत्या. पण ती आजी आज आपल्यात नाही राहिली. बघूया. हा चेहरा पहा, या डोळ्यात 100 वर्षाचं आयुष्य आहे, संघर्ष आहे, एकटेपणा आहे आणि तरीही शांतपणा आहे. आम्ही आजीशी गप्पा मारत होतो. हा आवाज तुम्हाला ऐकू येत नाही, पण त्या गप्पांमध्ये आजी सतत एकच गोष्ट म्हणायच्या, परत कधी येणार? मी जिवंत आहे तोपर्यंत येणार ना? या जंगलात वाघ आहेत, बिबटे आहेत. आजी सांगायच्या, वाघ आला होता, कुत्रा घेऊन गेला होता, गुरेही घेऊन गेला होता. तरीही आजी म्हणायच्या, मला भीती नाही. कदाचित भीतीपेक्षा जगणं जास्त कठीण होतं. आम्ही सगुणा आजीसाठी सरपंचांशी बोललो होतो. आजीसाठी घर बांधून देण्याबद्दल मदतीची चर्चाही झाली होती. आम्हाला वाटलं आता आजींचं आयुष्य थोडं तरी सोपं होईल, पण तोपर्यंत वेळ निघून गेली. आज सगुणा आजी आपल्यात नाहीत. काल पोट दुखत असल्यामुळे त्या दवाखान्यामध्ये गेल्या आणि तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांना पोटदुखी एवढी झाली की त्यांचा लगेच जीव गेला. तर आज सकाळीच मित्रांनो, त्यांचा अंत्यविधी पार पडला. आज हे घर तसंच आहे, पण घरासाठी राहणारी माणूस नाही. हे घर आता फक्त आठवण आहे. आणि एक प्रश्न आहे, आपण थोडं लवकर का पोहोचू शकलो नाही? सगुणा आजी, तुम्ही एकट्या गेलात, पण तुमची कथा आता एकटी नाही. हा व्हिडिओ लाईकसाठी नाही, तो एक इशारा आहे. आज सगुणा आजी, उद्या कोणीही असू शकतं. भावपूर्ण श्रद्धांजली आजी.